नमस्कार, कसे आहात? मस्त असाल तर इथे मी कोबीची भाजी बनवते आणि बऱ्याच दिवस झाले चिकूला पनीरची भाजी खायची होती, तर म्हटलं त्याला पनीरची भाजी करून देते. त्याच्यासाठी मी असं वेगळं बनवत नाही, पण पनीर होते तर म्हटलं परत जास्त दिवस ठेवले तर ते खराब होऊन जाईल. त्यासाठी मग पनीर मी जास्त दिवस ठेवत नाही, आणले का 1 ते 2 दिवसात मी बनवून टाकते. तर इथे मी पनीरची भाजी पण बनवते आणि कोबीची भाजीसुद्धा बनवते. तर बरेच प्रश्न येत होते की एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगता येतं, तर तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि झोपाळा कसा दिसतो तेही तुम्हाला मी दाखवते. त्याच्यावर जे फॅब्रिक आहे ते मी नवीनच घेतलं आहे. तर पहिले मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा. झोपाळ्यासाठी कवर घ्यायला गेली होती, तर तेव्हा मी थोडंफार शूट केलं होतं. म्हटलं एखाद्या ब्लॉगमध्ये मी टाकेल, पण मी टाकलंच नाही, तसंच राहून गेलं ते. आणि मला त्या झुल्याबद्दल पण बरेच कमेंट्स आले की कुठून घेतला आहे, कितीला घेतला आहे. बरेच बरेच प्रश्न आले. त्याचा एक वेगळा व्हिडिओ करावा म्हटलं, तर बरेच मी फॅब्रिक बघितले आणि खूप चांगले चांगले होते. आम्ही इथूनच कर्टन्स घेतले होते, तर तिथूनच मी झोपाळ्यासाठी कवर बघत होती. आधीचा एक कवर मी घेतला होता, एक असं लोकल शॉपवरून घेतला होता मी, तर तो तेवढा काही विशेष नव्हता, तर मी तो डेली वेअरसाठी वापरते. पण हा कवर खूप चांगला घेतला आहे आणि मी आणल्यापासून मी तो कवर धुवूनसुद्धा वापरला आहे 2 वेळा. तर तुम्हाला मी दाखवायचंच राहिलं होतं. इथे मी भरपूर कॅटलॉग बघितले. आम्ही इथून कर्टन्स घेतले होते, त्यामुळे मला माहिती होतं की इथे चांगलं भेटतं. पाहिजे ते होते, ऑप्शन भरपूर होते. म्हणजे मलाच कन्फ्यूज होत होतं की मी काय घेऊ. मला ना लवकर असं काही आवडत नाही. मला खूप वेळ लागतो चॉईस करायला. मी इमॅजिन करते की मला असं पाहिजे नाही, तसं पाहिजे नाही असं. त्याच्यामध्ये असे 2 होते, जो कवर आहे घेतला आहे आम्ही, तर त्याच्यात 2 होते. एक कॉटनमध्ये होता आणि एक वेल्वेटमध्ये होतं. तर हा मी घेतला होता. 3-4 दिवसामध्ये त्यांनी मागवला आणि फोन केला होता. मग जाऊन संदीप घेऊन आला. तर हा जो कवर आहे ना, कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडला होता आणि तुम्ही व्लॉगमध्ये बघितलेसुद्धा असणार हा कवर मी घातलेला. तर ह्याचं जे फॅब्रिक आहे ते पण खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. प्राईस थोडीशी जास्त असली तरी पण क्वालिटी पण तशी आहे, लवकर खराबसुद्धा होत नाही. तर असंच माझ्याकडे अजून दुसरंसुद्धा आहे, ते कॉटनमध्ये आहे. पण कॉटन कसं असतं, हळूहळू ना सफेद पडत जातं. आपण जसं जसं वॉश करतो तसं तसं ते सफेद पडत जातं. त्यासाठी मग मी हे घेतलं. कॉटन आहे तर म्हटलं एक वेल्वेटमध्ये असावा. वेल्वेट पण हा पूर्ण असा वेल्वेट नाही आहे. पूर्ण जो वेल्वेट असला ना, तर त्याच्यावर धूळ जरा जास्त बसते, त्यामुळे मिक्स असं फॅब्रिक आहे हे आणि खूप सुंदर आहे कलर. ह्याच्यावर जे फ्लावर प्रिंट आहे तर त्याला असं मॅच होईल तसंच मी लोडचे कलर घेतले आहेत. माझ्याकडे रेड कलरचे 2 लोड आहेत.
म्हणजे कलरचे फॅब्रिक आहे माझ्याकडे, त्यासाठी मग मी म्हटलं पिंक कलर घेते. ह्याच्यावर रेडसुद्धा मॅच होतं. रेड म्हणजे एकदम डार्क रेड नाही, याच्यावर जे ग्रीन कलरची पानं आहेत आणि पर्पल कलर आहे, तर त्या कलरचे लोडचं फॅब्रिकसुद्धा चांगलं दिसलं असतं. तर मी हा पिंक कलरचा घेतला. खूप छान वाटतो आहे मला. आणि मी प्लेन घेतला आहे. जेव्हा आपण गादीचा कवर घेतो प्रिंटेड आणि लोडचं कवर असेल तर ते प्लेन छान दिसतं. एकाच कलरमध्ये जर पूर्ण सेट घेतला ना तर तेवढं चांगलं दिसत नाही. सोफ्याला पण कवर मला घ्यायचा होता, तर म्हटलं हा बघूया आधी कसा दिसतो आणि नंतर मग मी घेईल. ह्याला असं सिमिलर मॅच होईल तसं. तर ते पण तसंच राहिलं आहे आता घ्यायचं. असं एखादी गोष्ट राहिली ना तर ती तशीच राहून जाते. तर तेव्हा आम्ही घ्यायला दोन्ही गेलेलो की सोफ्याचं कवर पण होऊन जाईल आहे. सगळं कॉम्बिनेशन बघावं लागतं. तर तो कलर मला वाटला छान दिसेल. आता तुम्हाला मी झुला दाखवते. तर हा ह्याचा असं स्क्रू आहे खाली आणि असं हे फ्लावर आहे आणि त्याच्यावरती मग सगळ्या ज्या कड्या आहेत त्या लागलेल्या आहेत. हे अँटिकमध्ये आहे, मला ब्रासमध्ये पाहिजे होतं. मला पितळेच्या वस्तू खूप आवडतात, त्यामुळे मग मी या अशा कड्या आहेत त्या पितळेचंच घ्यायचं ठरलं होतं. तर त्याची प्राईस खूप जास्त जात होती, म्हणजे खूप जास्त, मला वाटतं झुल्यापेक्षा जास्त त्या कड्यांची प्राईस जास्त होती. त्यासाठी मग आम्ही कॅन्सल केलं आणि त्याला सिमिलर असं दिसेल तसं मला घ्यायचं होतं. तर मग ह्याच्यामध्ये सिल्वरसुद्धा होते. तर मी म्हटलं गोल्डनमध्ये बघूया. अँटिक आहे, दिसताना पण ते पितळेसारखंच दिसतं, त्यासाठी मग मी हे चॉईस केलं. आणि तुम्हाला हे दिसत असेल, हा प्लायवूडचा आहे, पण याला बघितलं तर असं वाटतं की हा लाकडाचाच आहे. खालूनसुद्धा डिझाईन खूप चांगली केली आहे, जसं की गावाला तुम्ही बघता झोपाळे असतात, सेम तसंच वाटतं. साईज पण चांगली आहे, 2 जण व्यवस्थित याच्यावर बसू शकतात. तर हे बघा खालच्या साईडला असे आहेत, चारही साईडला असे बनवले आहेत आणि हे असे स्क्रू आहेत. तर आपल्याला काढायचं असेल तर आपण काढूनसुद्धा ठेवू शकतो. तर ह्याचा कलर थोडासा गेला आहे, कारण की पॉलिश केलं होतं तेव्हा चिकू लगेच ह्याच्यावरती बसला होता, सुकूसुद्धा दिलं नाही त्याला, त्यामुळे. तर ह्याच्यावर मी गादी ठेवलेली असते, त्यामुळे तेवढं दिसून येत नाही. तर असे चारही साईडला असे 4 फ्लावर्स आहेत, त्यामुळे ते छान दिसतं ना. ह्याची कड्या आहेत ना त्या खूप सुंदर दिसतात आणि दोन्ही जे कड्या आहेत त्यांच्यामध्ये असा आम्ही झुंबर लावला आहे, जो की आम्ही खूप दुकाने फिरलो तेव्हा मग आम्हाला कुठे हे पसंत पडलं. आणि त्याच्या साईडलाच 2 अशा लाईट आहेत, झुंबर आहे आणि परत झोपाळ्याच्या कड्या आहेत, लाईट आहेत, त्यामुळे असं वाटत नाही की खूप अशी गर्दी केली आहे, छान दिसतं. आणि हे बघा, हे कवरसुद्धा मी दाखवलं आहे तुम्हाला गादीवर टाकून. तर मला एक कमेंटसुद्धा आलेली की तुम्ही कवर ह्याच्यावर असा फ्लावर प्रिंटमध्ये शिवून घ्या. तर त्यांना वाटलं होतं की मी हा चिक्सचा कवर टाकला आहे, तर नाही, तो गादी आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरतून मी असं कवर टाकते. पण त्या व्लॉगमध्ये मी कवर धुतला होता, त्यामुळे ते तुम्हाला असं वाटलं की चेक्सचाच कवर मी टाकलेला आहे. तर असा ह्याचा कवर आहे आणि 2 जण व्यवस्थित बसू शकतात. ही प्रिंट बघा किती सुंदर दिसते आणि असे हे 2 लोड आहेत, ते पण आम्ही गादी बनवून घेतली आहे आणि लोड पण बनवून घेतले आहेत. त्याचं जे कवर आहे तर ते पण व्यवस्थित शिवलं आहे, त्यामुळे ते वॉश करायला पण इझी जातं, एकदम टाईट नाही आहे. आधीचे थोडेसे टाईट शिवले होते, त्यामुळे मला ते काढल्यावर नंतर घालायला खूप अवघड वाटत होतं. तर हे बघा, हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते. याला जेवढं फॅब्रिक लागेल तेवढंच आम्ही घेतलं होतं आणि लोडचं जे कवर आहे त्याचं एक्स्ट्रा फॅब्रिक उरला आहे, तर तो मी ठेवला आहे. कुशन वगैरे कवर त्याचे शिवून घेता येईल म्हणून. तर हे बघा, हे असं दिसतं आपला झोपाळा, खूप सुंदर दिसतं. घरामध्ये खूप सुंदर वाटतं ते. आणि गादी जरी ठेवली नाही, 2 लोड जरी ठेवले किंवा एखादा कुशन जरी ठेवला तरी सुंदर दिसतं. चिकू सारखा बसत राहतो त्यावर. जास्त कोणी आम्ही बसत नाही. मी बसली तर बसते संध्याकाळीच, चहा वगैरे घेते त्या टाईमला किंवा टी व्हीवर गाणे वगैरे लावले असेल तेव्हा. 7 फुटाचा आहे हा झोपाळा. तर ह्या ज्या कड्या आहेत ना त्या मला ब्रासच्या एलिफंटवाल्या ज्या बघितल्या होत्या मी, त्या घ्यायच्या होत्या. मला त्या खूप आवडलेल्या, पण त्यांची प्राईजच 35,000 पर्यंत जात होती. त्यासाठी मग आम्ही विचार केला की नको, आपण अँटिकमध्येच बघूया. हा झोपाळा आम्ही बनवून घेतला आहे. 19,000 लागले होते तेव्हा आम्हाला. 2 वर्षापूर्वी बनवला होता. तर ह्याच्या ज्या कड्या आहेत, हुक्स आहेत, तर सगळं फिटिंग वगैरे सगळं फक्त गादी आणि गादीचं जे कवर आहे तर त्याचे वेगळे चार्जेस. बाकी झोपाळ्याचा पूर्ण असा 19,000 खर्च आला होता आम्हाला. आणि ह्याची प्राईस मला यासाठी लक्षात आहे की हा ना आम्ही शेवटी लावला होता. फर्निचर सगळं झाल्यानंतर मग हा शेवटी लावला होता.
त्यामुळे मग ह्याची प्राईस मला लक्षात आहे. हॉलमध्ये आपण एंट्री केली किंवा किचनमधून सोफ्याच्या इकडे जायचं असेल, गॅलरीत जायचं असेल तर तिथे स्पेस खूप आहे. असं नाही आहे की झुला मध्येच लावला आहे आणि खूप अडचण होते घरामध्ये, तसं नाही आहे. भरपूर जागा आहे आणि व्यवस्थित असं झुलतासुद्धा येतं आहे. एखाद्या वस्तूला लागेल किंवा पाय लागेल असं काही नाही. भरपूर स्पेस असल्यामुळे चांगलं झुलता येतं. मला गॅलरीमध्ये लावायचा होता पण गॅलरी छोटी आहे, तर माझी इच्छा होती की जेव्हा आपण घर घेऊ, छोटं घेऊ किंवा मोठं घेऊ, तर झोपाळा मात्र लावायचाच आहे आपल्याला. भरपूर विचार केला कुठे लावायचा, कुठे लावायचा, तर मीच विचार केला की नाही मला इथे लावायचा आहे जेणेकरून व्यवस्थित झुलता येईल. झोपाळा जर लावला आणि आपल्याला व्यवस्थित झुलताच नाही आलं, फक्त बसून राहायचं आणि थोडंफार झुलायचं, मग ते काही मजा येत नाही त्यात. त्यासाठी मग म्हटलं मी इथे सेंटरला लावूया, जायला यायला पण प्रॉब्लेम नाही आहे आणि व्यवस्थित आपल्याला असा झोकासुद्धा घेता येईल. आणि याच्यामुळे घर खूप सुंदर दिसतं, ट्रेडिशनल वाटतं. मला ट्रेडिशनल टाईप घर खूप आवडतात. जे आत्ता असतात ना मॉड्युलर किचन म्हणा किंवा जे फर्निचर असतं, तर तशा टाईपमध्ये मला जास्त आवडत नाही. जुन्या वस्तू जास्त आवडतात आणि ट्रेडिशनल दिसावं घर, असा माझा प्रयत्न असतो. आणि हो, तुम्हाला मी दाखवलं होतं वटपौर्णिमेच्या वेळेस AC मागवला आहे, तर तोसुद्धा आम्ही लावला आहे. तर तोच मी तुम्हाला दाखवत होती. व्होल्टासचा लावला होता 2 टनचा. तर हा पण AC खूप चांगला आहे. व्होल्टासचा AC आहे आणि किती दिवस झाले चिकू? 8-10 दिवस झाले लावलाय आम्ही. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.